नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी सुट्टीवर आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू। कराड तालुक्यातील घटना। मालखेड तालुका कराड येथील कृष्णा नदीपात्रात दुर्गादेवी मूर्ती विसर्जनावेळी तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली। लक्ष्मण अवदाप्पा गंगनमल्ली, वय 25, राहणार वाठार, कराड असं मृत तरुणाचं नाव आहे। लक्ष्मण हा दुर्गोत्सवासाठी 2 दिवसांच्या सुट्टीवर बेळगावहून गावी आला असताना काळानं त्याच्यावर घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली। याबाबतची अधिक माहिती अशी की मूळचे कर्नाटकातील इंडी परिसरातील असलेले गंगनमल्ली कुटुंबातील मोलमजुरीसाठी अनेक वर्षापूर्वी कराड तालुक्यातील वाठार इथं स्थायिक झाला। याच कुटुंबातील लक्ष्मण गंगनमल्ली यांचा बुधवारी रात्री दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी नदीत बुडून मृत्यू झाला। तो बांधकाम व्यावसायिकाच्या बेळगावमधील साईटवर सध्या नोकरीला होता। मालखेड गावातील कृष्णा नदीपात्रात दुर्गादेवीचं विसर्जन करण्यासाठी मंडळाचे तरुण गेले होते। त्यावेळी लक्ष्मण हाही नदीच्या पाण्यात उतरला, परंतु पाण्याचा अंदाज न आल्यानं काही अंतर वाहत जाऊन तो बुडाला। या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांना बोलावून शोध मोहीम राबवली। मच्छीमारांनी गळाच्या साह्यानं लक्ष्मण गंगनमल्ली यांचा मृतदेह पाण्यातून वर काढला आणि रात्री 2 वाजता शोध मोहीम संपली। त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिसात झाली। पोलीस अधिक तपास करतात। दरम्यान कुटुंबातील कमावत्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्यानं गंगनमल्ली कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। वाठार गावात हळहळ व्यक्त केली जाते। या घटनेनं दुर्गादेवी मंडळातील कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे।